आज आपण पाहणार आहोत विज्ञानवादी बौद्ध धर्म. संदर्भ ग्रंथ, ललित विस्तार आणि निनाद कथा. गौतम बुद्धांचा जन्म हा एखादा सामान्य जन्म नव्हता. बौद्ध कथेनुसार राणी महामायांना स्वप्नात एक 6 सुळ्यांचा पांढरा हत्ती त्यांच्या कुशीत शिरताना दिसला होता. तत्पश्चात ती लुंबिनीच्या वनात सालाच्या झाडाची फांदी धरून उभी असताना बुद्धांचा जन्म कुशीतून झाला होता. जन्माला आल्यावर लगेच तो 7 पावले चालला. त्यांच्या प्रत्येक पावलाखाली जमिनीतून कमळाचे फूल उमलले होते. तसेच जेव्हा त्याने गर्जना केली, मी जगाचा उद्धार करता आहे, तेव्हा आकाशातून 2 पाण्याचे झरे, एक गरम आणि एक गार, त्यांच्या स्नानासाठी प्रकट झाले. वैज्ञानिक दृष्ट्या कुशीत म्हणजे शरीराच्या उजव्या अथवा डाव्या भागात बाळ वाढण्याची कोणतीही जैविक यंत्रणा मानवी शरीरात नसते. 2. संदर्भ ग्रंथ, धम्मपट, अट्टकथा आणि दिव्यवदान. बुद्धांचे एकाच वेळी शरीराच्या वरच्या भागातून अग्नी आणि खालच्या भागातून पाण्याचा प्रवाह सोडले. त्यानंतर त्याने स्वतःच्या हजारो प्रकृती तयार केल्या, ज्या आकाशात त्यांच्या प्रवचनाचा प्रतिध्वनी निर्माण करत होत्या. हा चमत्कार बुद्धाने श्रावस्ती येथील एका गंडम नावाच्या आंब्याच्या झाडाखाली केला होता. 3. संदर्भ ग्रंथ, विनय पिटक, चूलवग आणि जातक अट्टकथा. जेव्हा निलगिरी हत्ती धावून आला तेव्हा बुद्धांच्या शरीरातून मैत्रीचे किरण बाहेर पडले. या किरणाच्या प्रभावामुळे त्याचे भान हरपले. त्याला बुद्धाच्या ठिकाणी एक अफाट तेजोवलय दिसले. काही कथांमध्ये असेही वर्णन आहे की बुद्धांच्या हाताच्या 5 बोटांमधून 5 सिंह प्रकट झाले. त्यांना पाहून हत्ती थरथर कापू लागला. 4. संदर्भ ग्रंथ, ललित विस्तार आणि बुद्धचरित्र, अश्वघोषकृत. मार, कामाचा आणि मृत्यूचा अधिपती, याने बुद्धावर आक्रमण करण्यासाठी कोट्यावधी राक्षसांची सेना आणली होती. राक्षस पर्वता एवढे मोठे होते. त्यांच्या मुखातून विजा चमकत होत्या. जेव्हा त्याने बुद्धांवर शस्त्रे फेकली तेव्हा बुद्धांच्या पुण्याच्या प्रभावामुळे त्या शस्त्रांचे रूपांतर फुलाच्या माळांमध्ये झाले. हे पाहून पृथ्वीचे गंभीर गर्जना करत बुद्धाच्या बाजूने साक्ष दिली. 5. संदर्भ ग्रंथ, बुद्धवंश आणि निनाद कथा. हा प्रसंग कोट्यावधी वर्षापूर्वीचा कल्प सांगितलेला जातो. सुमे तापसाने जेव्हा स्वतःचे शरीर चिखलात पसरले तेव्हा तत्कालीन दीपांकर बुद्धाने त्यावर केवळ पाय ठेवून ते ओलांडले. हे पाहून आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली. पृथ्वी 7 वेळा हादरली. हे भविष्यात होणाऱ्या गौतम बुद्धांचे आगमनाचे संकेत होते. 6. संदर्भ ग्रंथ, मजमिम निकाय, अंगुलीमाल सुत्त. अंगुलीमाल हा ताशी अनेक मैल धावणारा वेगवान धावपटू होता. पण बुद्ध संत गतीने चालत असूनही त्याला ते अंतर कापता येत नव्हते. ग्रंथ सांगतात की बुद्धाने त्यांच्या शक्तीने पृथ्वीचा तो भाग संकुचित केला होता, ज्यामुळे अंगुलीमाल कितीही धावला तरी बुद्धांपर्यंत पोहोचू शकत नव्हता. 7. संदर्भ ग्रंथ, धम्मपट, अट्टकथा. आपल्या आईला, जी बुद्ध जन्मानंतर 7 दिवसांनी मरण पावली होती, धम्म आचरण शिकवण्यासाठी बुद्ध स्वर्गात गेले होते. 3 महिन्यानंतर जेव्हा ते पृथ्वीवर परतले तेव्हा तो प्रसंग विलोभनीय होता. स्वर्गातून पृथ्वीवर उतरण्यासाठी 3 शिड्या तयार झाल्या होत्या, एक सोन्याची, एक चांदीची आणि मधली रत्नाची. बुद्ध मधल्या शिडीवरून खाली येत होते आणि त्यांच्यासोबत ब्रह्मा आणि इंद्र देव सुद्धा होते. याला देवोहन असे म्हणतात. 8. संदर्भ ग्रंथ, उदान खुद्दक निकाय. राजगृह येथे सुप्रबुद्ध नावाचा एक अत्यंत दुःखी आणि कुष्ठरोग्याने ग्रस्त असलेला व्यक्ती राहत होता. जेव्हा बुद्ध धर्मोपदेश करत होते तेव्हा तो गर्दीच्या मागे उभा होता. बुद्धांनी आपल्या दिव्य दृष्टीने ओळखले की या व्यक्तीचे मन आज धम्म समजून घेण्यासाठी तयार आहे. बुद्धांनी त्याला थेट उपदेश केला आणि त्या क्षणी त्याच्या मनातील सर्व क्लेश नाहीसे होऊन त्याला स्वतःपन्न फळ प्राप्त झाले. त्यानंतर काही वेळातच एका गायीच्या धडकेने त्याचा अंत झाला, परंतु त्याच्या पारमार्थिक उन्नतीमुळे तो थेट स्वर्गात पोहोचला. 9. संदर्भ ग्रंथ, मुचिलिंद सुत उदान. बुद्धाने ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर एकदा प्रचंड पाऊस आणि वादळ सुटले. 7 दिवस पाऊस थांबत नव्हता. तेव्हा मुचलिंद नावाचा नागाचा राजा बाहेर आला. त्याने बुद्धांच्या शरीराभोवती आपल्या शरीराचे 7 वेढे घातले आणि आपला विशाल फणा बुद्धांच्या डोक्यावर छत्रीसारखा धरला, जेणेकरून पावसाचे एक थेंबही त्यांच्या अंगावर पडणार नाही. 10. संदर्भ ग्रंथ, जातकमाला, आर्यशूर कृत. एकदा बोधिसत्व जंगलातून जात असताना त्यांना एक उपाशी वाघीण दिसली, जी भुकेमुळे स्वतःच्या पिल्लांना खायला निघालेली होती. बोधिसत्वाने विचार केला की या पिल्लांना वाचवण्यासाठी अन्न कुठे शोधणार.
यास्तव त्याने स्वतःलाच कड्यावरून झोकून दिले, जेणेकरून वाघीण त्याला खाऊन आपली भूक शमवेल आणि त्यामुळे पिलांचे प्राण वाचतील. बोधिसत्वाची या बलिदानावेळी स्वर्गातून फुलांचा वर्षाव झाला. 11. संदर्भ ग्रंथ अविधुरे निदान जातक अट्टकथा. जेव्हा बोधिसत्वाचा जन्म झाला तेव्हा केवळ पृथ्वीच नाही तर दहहशी लोकधातू 10,000 विश्वे एकाच वेळी थरथरली. आकाशात 32 प्रकारचे चमत्कार झाले. उदाहरणार्थ आंधळ्यांना दिसू लागले, बहिऱ्यांनी ऐकले आणि नरकातील अग्नी विझला. 12. संदर्भ ग्रंथ दिव्यवदान आणि काही महासुत्त. राहू नावाचा असुर खूप मोठा होता. त्याला नमवण्यासाठी बुद्धाने स्वतःचे रूप त्याच्यापेक्षा कित्येक पटीने मोठे केले. 13. संदर्भ ग्रंथ निनाद कथा. जेव्हा शुद्धोधन राजा बुद्धांचे वडील शेतीचे उत्सव साजरा करत होते तेव्हा लहानगा सिद्धार्थ एका झाडाखाली बसला होता. सूर्य फिरला तरी झाडाची सावली मात्र जागची हलली नाही. ती सावली सिद्धार्थचे रक्षण करण्यासाठी थांबून राहिली होती. 14. संदर्भ ग्रंथ पटिसंभी दामग. बुद्धाने एका क्षणात हजारो रुपये घेतली. त्यातील काही रुपये आकाशात उडत होती तर काही रुपये जमिनीच्या आत पाताळात शिरत होती. एकाच वेळी अग्नी आणि बर्फाचे गोळे शरीरातून बाहेर पडत होते. 15. संदर्भ ग्रंथ लखन सुदीघ्निकाय. बुद्धाची जीभ इतकी लांब होती की ती त्याच्या कपाळापर्यंत पोहोचत असे आणि पूर्ण चेहरा झाकून टाकत असे. त्यांच्या आणि पायाच्या बोटांमध्ये जाळे होते. 16. संदर्भ ग्रंथ समुद्रवाणी जातक. बोधिसत्व बुद्धाने आपल्या सत्याच्या प्रभावाने सच्चकिरिया समुद्राचे खारे पाणी पिण्यायोग्य गोड केले, जेणेकरून तहानलेल्या व्यापाऱ्यांचे प्राण वाचतील. 17. संदर्भ धम्मपट अट्टकथा. बुद्धांच्या प्रमुख शिष्य मोगलान यांनी मागच्या एका जन्मात आपल्या अंध आई वडिलांना मारहाण केली होती. यास्तव जेव्हा त्यांना मारायला दरोडेखोर आले तेव्हा ते हवेत उडून पळून जाऊ शकत असतानाही कर्मविपाकाने त्यांना जमिनीला खिळवून ठेवले. परिणामी दरोडेखोरांनी त्यांच्या शरीरातील हाडांचा अक्षरशः चुरा केला. 18. संदर्भ धम्मपद अट्टकथा. चुंद नावाचा एक खाटीक होता ज्याने आयुष्यभर डुकरे मारली. मरण्यापूर्वी 7 दिवस तो डुकरासारखा ओरडत होता आणि डुकरासारखा जमिनीवर लोळत होता. कर्मविपाकामुळे त्याला जिवंतपणेच अविची नरकाच्या झळा सोसाव्या लागल्या. 19. संदर्भ चुल्ल कविभंग मध्यम निकाय. हे कर्मविपाकाचे सर्वात मुख्य सूत्र आहे. यात बुद्धाने कर्माचा हिशोब मांडला आहे. एखादा माणूस कुरूप का असतो? कारण तो मागच्या जन्मी रागीट होता. एखादा श्रीमंत का असतो? कारण त्याने मागच्या जन्मी दान केले होते. 20. संदर्भ ग्रंथ पातिमोहिहा विनय पिटक आणि धम्मपद अट्टकथा. बुद्धाने श्रावस्ती येथे तीर्थकांचे इतर संन्याशांचे अहंकार मोचन करण्यासाठी एकाच वेळी शरीराच्या वेगवेगळ्या भागातून पांढऱ्या आणि लाल रंगाच्या ज्योती प्रज्वलित केल्या. कधी शरीराच्या वरच्या भागातून अग्नी आणि खालच्या भागातून पाणी तर कधी उलट असे चमत्कार दाखवत ते आकाशात कमळाच्या आसनावर विराजमान झाले आणि त्यांनी धर्मोपदेश केला. 21. संदर्भ ग्रंथ शुद्ध निपात अळवक सूत आणि संयुक्त निकाय. जो हिमालयातील अळवी नगराजवळ राहत होता, जो कोणी त्याच्या राज्यात प्रवेश करी त्याला तो खाऊन टाकत असे. बुद्धाने त्याच्या निवासस्थानी जाऊन त्याच्या क्रोधाचा आणि अहंकाराचा पाडाव केला. यक्षाने बुद्धांवर वज्रासारखी भयानक अस्त्रे फेकली, परंतु बुद्धांच्या करुणा व तेजोबलामुळे त्या शस्त्रांची रूपांतर सुवासिक फुलांच्या वर्षावात झाले. शेवटी यक्षाला बुद्धचरणी नम्र व्हावे लागले. 22. संदर्भ ग्रंथ सामज्य फल सुदीघ्निकाय. देवदत्ताच्या सांगण्यावरून पित्याच्या बिंबिसार राजाचा खून करणाऱ्या अजातशत्रू राजाला प्रचंड मानसिक अवस्था आणि पश्चाताप जडला, ज्याला रात्रीची झोप लागत नव्हती. शेवटी जीविक वैद्याच्या सल्ल्यानुसार तो अंधाऱ्या रात्री बुद्धांकडे शरण गेला. तिथे पोहोचताच बुद्धांच्या प्रभावामुळे त्याची सगळी भीती आणि अस्वस्थता नाहीशी झाली आणि तो शांत झाला. 23. संदर्भ ग्रंथ चूलवग निकय पिटक आणि धम्मपद अट्टकथा. बुद्धांचा चुलत भाऊ आणि प्रतिस्पर्धी देवदत्ताने बुद्धांच्या विरोधात अनेक कट रचले, संघातोड करण्याचे प्रयत्न केले आणि बुद्धांवर दगडफेक करून त्यांना जखमी केले. देवदत्ताने केलेल्या पापामुळे तो जिवंत असताना जमिनीला फाट फुटले आणि तो थेट अविची नरकात गडप झाला, असे वर्णन साहित्यात येते. 24. संदर्भ ग्रंथ महावग विनय पिटक. बुद्ध उरुवेला येथे उरुवेल काश्यप जटिलाच्या आश्रमात गेले असता त्यांनी एक रात्र राहण्याची विनंती केली. यावर उरुवेल काश्यप म्हणाला, महाश्रमणा,
मला हरकत नाही, पण अग्निशाळेत एक अत्यंत उग्र, विषारी आणि तेजस्वी नाग राहतो. तो तुम्हाला इजा करेल. बुद्ध म्हणाले, कश्यपा, चिंता करू नकोस. मला येथेच राहू दे. त्या रात्री बुद्ध अग्निशाळेत ध्यानस्थ बसले असताना नागाने संतापून धूर आणि ज्वाळा बाहेर टाकल्या. तेव्हा बुद्धाने आपल्या तेजोबलाने प्रत्युत्तर दिले. यामुळे अग्निशाळा प्रखर प्रकाशाने उजळून निघाली. दुरून पाहणाऱ्या जटिलांना वाटले महाश्रमणाचा नाश झाला असावा, परंतु बुद्धाने आपल्या बुद्धिबलाने नागाचे तेज निष्प्रभ करून त्याला वश करून आपल्या भिक्षापात्रात ठेवले. सकाळी बुद्धाने ते भिक्षापात्र उरुवेल काश्यपा पुढे ठेवून म्हटले, काश्यपा, हा तुझा नाग. त्याचे तेज माझ्या तेजाने शांत झाले आहे. हा चमत्कार पाहून उरुवेल काश्यपाच्या मनात विचार आला, हा महाश्रमण मोठ्या सिद्धीचा धनी आहे, पण तो माझ्यासारखा अर्हत नसणार. त्यामुळे बुद्धाने त्याला अनेक सिद्धी दाखवल्या, जसे की पाण्यावर चालणे, आकाशमार्गाने जाणे, अग्नी आणि जल निर्माण करणे, मनोबलाचे विविध चमत्कार करणे, अशा अनेक अलौकिक शक्तीचे प्रदर्शन केले. अखेरीस उरुवेल काश्यपाने हार मान्य केली आणि आपल्या 500 शिष्यासह तो बुद्धांना शरण गेला. त्यानंतर नदी काश्यप 300 शिष्यासह आणि गया काश्यप 200 शिष्यासह बुद्धांचे अनुयायी झाले. अशा प्रकारे एकूण 1000 जटिल तपस्वी बुद्ध संघात दाखल झाले. बुद्ध हयात असतानाच अशा प्रकारच्या भाकड कथांची जातक निर्मिती सुरू झाली होती. बुद्ध स्वतः कथा, उपमा आणि उदाहरणांच्या माध्यमातून त्यांचे विचार सांगायचे. यामुळे त्यांच्या शिष्यांनी त्या कथा ऐकल्या, लक्षात ठेवल्या, वाढवल्या आणि पुढे नेल्या. याला भनक परंपरा असे म्हटले जाते. याचमुळे अशा प्रकारच्या शेकडो भाकड कथांना थेट बौद्ध धर्माचा मुख्य धर्मग्रंथ त्रिपिटकमध्ये स्थान मिळाले आहे.